नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 32 क्लास 7 मॅथ्स बघणार आहोत। आता या प्रॅक्टिस सेटमध्ये काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहेत। आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत। फर्स्ट टाइप आहे तो म्हणजे मोनोमियल, सेकंड टाइप आहे तो म्हणजे बायनॉमियल, थर्ड टाइप आहे तो म्हणजे ट्रायनॉमियल आणि फोर्थ टाइप आहे तो म्हणजे पॉलिनॉमियल्स। बघा आता या ठिकाणी मोनोमियल्स, बायनॉमियल, ट्रायनॉमियल्स आणि पॉलिनॉमियल म्हणजे काय ते आपण प्रथमतः जाणून घेणार आहोत। बघा या ठिकाणी दिलेलं आहे एक्सप्रेशन्स आर नेम आफ्टर द नंबर ऑफ टर्म्स दे हॅव। एक्सप्रेशन विथ वन टर्म आर कॉल्ड मोनोमियल। म्हणजे ज्या एक्सप्रेशन मध्ये फक्त एकच टर्म असेल तो असतो मोनोमियल। बघा या ठिकाणी 4x आहे म्हणजे एकच टर्म आहे म्हणून तो मोनोमियल आहे। या ठिकाणी सुद्धा 5/6m हा सुद्धा एकच टर्म आहे म्हणून मोनोमियल आहे। -7 हा सुद्धा मोनोमियल आहे। त्यानंतर दिला आहे दोज विथ टू टर्म्स बायनॉमियल। म्हणजे ज्या एक्सप्रेशन मध्ये दोन टर्म्स असतात ते असतात बायनॉमियल्स। बघा या ठिकाणी बायनॉमियलचं एक्झाम्पल दिलं आहे 2x - 3y। या ठिकाणी दोन टर्म्स आहे म्हणून ते झालं बायनॉमियल। या ठिकाणी सुद्धा 2l + 2b या ठिकाणी टू टर्म्स आहेत म्हणून हे सुद्धा बायनॉमियल आहे। थर्ड एक्सप्रेशन आहे 3mn - 5m²n। या ठिकाणी सुद्धा दोन टर्म आहे म्हणून हे सुद्धा बायनॉमियल आहे। आता पुढचं बघणार आहोत विथ 3 टर्म्स ट्रायनॉमियल। म्हणजे ज्या एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म असतात त्यांना आपण ट्रायनॉमियल असे म्हणतो। आता आपण ट्रायनॉमियल बघणार आहोत। ज्या एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म्स असतात त्यांना आपण ट्रायनॉमियल असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 1 2 3 टर्म्स होत्या म्हणून हे ट्रायनॉमियल झालं। या ठिकाणी सुद्धा 1 2 3 टर्म होत्या म्हणून हे सुद्धा ट्रायनॉमियल आहे। नेक्स्ट एक्सप्रेशन मध्ये 1 2 3 या ठिकाणी सुद्धा 3 टर्म आहे म्हणून हे सुद्धा ट्रायनॉमियल आहे। आणि पुढचं दिलं आहे इफ दे हॅव मोर दॅन 3 टर्म्स दे आर कॉल्ड पॉलिनॉमियल्स। ज्या एक्सप्रेशन मध्ये 3 पेक्षा जास्त टर्म्स असतात त्यांना आपण पॉलिनॉमियल्स असे म्हणतो। बघा या ठिकाणी 1 2 3 4 म्हणजे 3 पेक्षा जास्त टर्म्स आहेत म्हणून त्याला आपण पॉलिनॉमियल म्हटलं आहे। या ठिकाणी सुद्धा 1 2 3 4 5 3 पेक्षा जास्त टर्म्स आलेले आहे या एक्सप्रेशन मध्ये म्हणून हे सुद्धा पॉलिनॉमियल आहे। नेक्स्ट एक्सप्रेशन आहे 1 2 3 4 या ठिकाणी सुद्धा 4 टर्म्स आहेत म्हणजे 3 पेक्षा जास्त टर्म आहे म्हणून हे सुद्धा पॉलिनॉमियल आहे। आता आपण प्रॅक्टिस सेट 32 बघणार आहोत। क्वेश्चन काय दिलेला आहे क्लासिफाय द फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन ॲज मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल और पॉलिनॉमियल्स। बघा आता या ठिकाणी 8 एक्झाम्पल्स दिलेले आहे। प्रत्येक एक्झाम्पल कोणत्या अल्जेब्रिक फॉर्म मध्ये आहे, कोणत्या टाइपचं आहे ते आपण बघणार आहोत। बघा फर्स्ट एक्सप्रेशन आहे 7x। म्हणजे या ठिकाणी ओनली वन टर्म आहे, सिंगल टर्म आहे म्हणून हे मोनोमियल झालं। म्हणून मोनोमियल मध्ये आपण राईट डाऊन करणार आहोत 7x। 7x काय आहे तर मोनोमियल आहे। सेकंड बघणार आहोत 5y - 7z। आता या ठिकाणी 1 2 दोन टर्म आलेले आहे म्हणून हे जे एक्सप्रेशन आहे ते बायनॉमियल आहे। कारण बायनॉमियल मध्ये दोन टर्म्स असतात म्हणून या ठिकाणी 5y - 7z हे बायनॉमियल आहे। थर्ड एक्सप्रेशन बघणार आहोत 3x³ - 5x² - 11। या ठिकाणी 1 2 3 टर्म्स आलेले आहे म्हणून हे ट्रायनॉमियल झालं। म्हणून या ठिकाणी ते एक्सप्रेशन राईट डाऊन करू 3x² - 3x³ - 5x² - 11। नेक्स्ट एक्सप्रेशन बघणार आहोत 1 - 8a - 7a² - 7a³। बघा या ठिकाणी 1 2 3 4 3 पेक्षा जास्त टर्म आलेल्या आहे म्हणून हे एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे। म्हणून राईट डाऊन करणार 1 - 8a - 7a² - 7a³ हे एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे। नेक्स्ट बघणार आहोत 5m - 3। बघा या ठिकाणी 1 2 टर्म्स आलेले आहे म्हणून हे झालं बायनॉमियल। या ठिकाणी बायनॉमियलच्या कॉलम मध्ये आपण राईट डाऊन करणार आहोत 5m - 3। नेक्स्ट आहे a सुद्धा सिंगल टर्म आलेली आहे म्हणून हे झालं मोनोमियल। नेक्स्ट आहे 4 मध्ये सुद्धा सिंगल टर्म आलेली आहे म्हणून हे सुद्धा मोनोमियल आहे। नेक्स्ट आहे 3y² - 7y + 5। या ठिकाणी बघा 1 2 3 टर्म्स आलेले आहे म्हणून हे झालं ट्रायनॉमियल। म्हणून या ठिकाणी राईट डाऊन करणार 3y² - 7y +
5 या ठिकाणी 1 2 3 टर्म्स आलेल्या होत्या म्हणून हे झालं ट्रायनॉमियल. अशा प्रकारे आपण हे जे एक्झाम्पल्स दिलेले होते, अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे दिलेले होते त्यांना मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियल यामध्ये ग्रुपमध्ये प्रत्येक वेगवेगळा जो ग्रुप दिलेला होता त्या ग्रुपमध्ये आपण त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 32 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.